हॅलो माय फ्युचर इंजिनियर्स, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट. आणि वोक ॲस्पिरंट या चॅनलवरती आपण लास्ट व्हिडिओमध्ये COEPचा कट ऑफ किती असेल, तुम्हाला किती मार्क्स पाडावे लागतील त्याबद्दल माहिती घेतली होती. तसेच महाराष्ट्रातील जे टॉप 10 गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहेत त्याबद्दल देखील माहिती घेतली होती. तर आपण ही एक सिरीज चालवतो आहे की जे टॉप 10 कॉलेजेस आहेत त्यामध्ये तुमचं फी स्ट्रक्चर कसं असेल, त्या कॉलेजबद्दल थोडीशी माहिती आणि त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला किती पर्सेंटाईल मार्क्स असायला हवे याबद्दल माहिती घेतो आहे. तर लास्ट टाईमचा जो व्हिडिओ होता COEPचा तो बऱ्याच मुलांसाठी हेल्पफुल ठरला आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर चेकआउट करू शकतात. आणि आजचा आपला सेकंड व्हिडिओ हे देखील महाराष्ट्रातलं एक चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज आहे. परंतु मी हा व्हिडिओ या दृष्टीने बनवला आहे की ज्यांना थोडे कमी पर्सेंटाईल आहे त्यांना देखील गव्हर्नमेंट कॉलेजच्या अपॉर्च्युनिटीज माहीत हव्या किंवा भेटायला हव्या त्यासाठी बनवला आहे. कारण COEPच्या कंपॅरिझनमध्ये COEPचं जे कट ऑफ जातं त्या कंपॅरिझनमध्ये हे जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे याचं मेरिट त्या तुलनेने थोडंसं कमी असतं. त्यामुळे जर तुम्हाला 80 ते 90 किंवा 90च्या खाली 80 किंवा 70च्या रेंजमध्ये जरी पर्सेंटाईल असतील कास्टमध्ये तर तुम्ही हे कॉलेज जे ते कन्सिडर करू शकतात. एक चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी की गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंजिनिअरिंग करण्याची. तर गव्हर्नमेंट कॉलेज जे आपलं यवतमाळचं आहे त्याबद्दल थोडीशी माहिती आहे की कुठल्या इयरला इस्टॅब्लिश झालं आहे, 2018ला इस्टॅब्लिश झालं आहे. त्याच्यानंतर ॲफिलिएशन कुठल्या युनिव्हर्सिटीसोबत आहे त्याचं. त्यानंतर टोटल सीट्स जे ते या कॉलेजमध्ये 300 सीट्स आहे आणि 5 कोर्सेस आहे. ते 5 कोर्सेस म्हणजे 5 ब्रांचेस आहेत. यामध्ये मग BTech इन सिव्हिल इंजिनिअरिंग, BTech इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BTech इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, BTech इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, ह्या 5 ज्या आहेत इथे ब्रांचेस आहे. आता यांचं फी स्ट्रक्चर कसं असेल, त्यानंतर लास्ट इयरचं कट ऑफ किती होतं ते बघूया, जेणेकरून तुम्हाला एक थोडी आयडिया येईल की तुम्हाला इथे ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा नाही घ्यायचं आहे. आणि 300 टोटल सीट्समध्ये 60 सीट्स जे आहे ते पर ब्रांच अलॉट केलेलं आहे. आणि तुमचं ॲडमिशन जे आहे ते तुमचं महाराष्ट्र CETच्या पर्सेंटाईल स्कोअरवरती होईल. तर या कॉलेजमध्ये BTechच्या ज्या 5 ब्रांचेस आहेत ज्या आपण प्रिव्हियस स्लाईडमध्ये बघितल्या होत्या, तर ही जी आहे ती जनरल कॅटेगरीची फी आहे 24,701 ही फर्स्ट इयरसाठीची. परंतु ही जी फी आहे ही जनरल कॅटेगरीसाठीची, बाकीच्या कास्टसाठी स्कॉलरशिप वगैरे पकडून ही जी फीज आहे ती व्हॅरी होती आहे. तर ती SC कॅटेगरीसाठी काहीतरी 1-2 हजाराच्या आसपास, काहीतरी STसाठी देखील तेवढीच आहे. त्यानंतर OBC साठी आणि VJNT वगैरे यांच्यासाठी 9,701 रुपये फी आहे. आणि EWSसाठी आय थिंक 12,000 रुपये फी जी आहे ती आहे. तर तुम्हाला फी स्ट्रक्चर जे आहे ते समजलं असेल. तर तुम्ही लास्टचा जर COEPचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये कुठलीच ब्रांच अशी नव्हती किंवा कुठलीच कास्ट वाईजसुद्धा असं कुठलं कट ऑफ नव्हतं की जे 90च्या खाली आलं होतं. इवन SC STचं देखील कट ऑफ जे ते 90 पर्सेंटाईलच्या वरती होतं, 92पर्यंत किंवा 93पर्यंत गेलेलं होतं. फक्त एकच ब्रांच होती त्यात मेटलर्जी, जिथे मेटलर्जीचं STचं मेरिट जे ते ST गर्ल्सचं थोडंसं कमी गेलेलं होतं, 85च्या खाली गेलेलं होतं मेटलर्जीचं कट ऑफ. फक्त तेवढंच एक कॅटेगरी आणि तेवढीच एक ब्रांच होती जिथे मेरिट जे ते खूप खाली गेलेलं होतं. परंतु इथे तुम्ही बघू शकतात की कम्प्युटर इंजिनिअरिंग जर तुम्हाला करायचं असेल तर फर्स्ट राऊंडमध्ये फर्स्ट कॅप राऊंड जो झाला होता त्यामध्ये ओपनचं मेरिट जे ते 87.13ला लागलं होतं. आणि हे ओपन मेलचं कट ऑफ आहे, त्यामुळे ओपन मेल त्यानंतर ओपनच्या ज्या मुली आहेत त्यांचं आणखी थोडं कमी जाईल. आणि कॅटेगरी वाईज तर हे कट ऑफ बरंच खाली जाऊ शकतं. त्यामुळे ज्यांना कुणाला गव्हर्नमेंट कॉलेजसाठी ट्राय करता येईल, जे कोणी कॅटेगरीमध्ये असतील त्यांनी देखील हे कॉलेज जे आहे ते तुम्ही विचारात घेऊ शकता. त्यानंतर ENTCचं 79.6 हे फर्स्ट कॅप राऊंडचं आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं 74.20, त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगचं 69.81 आणि सगळ्यात कमी जे ते मेकॅनिकलचं लागलं होतं जे 66ला लागलं होतं. आणि तुम्ही नंतरचे पण राऊंड बघू शकतात की 57पर्यंत मेकॅनिकलचं थर्ड कॅप राऊंडचं मेरिट जे आहे ते गेलेलं आहे. बरंच कमी पर्सेंटाईलमध्ये हे मेरिट गेलेलं आहे.
आणि हे 2024चं आहे. 2024चं हे थोडंसं वाढलेलं होतं. 2023चं जे ते याच्यापेक्षा कमी गेलेलं होतं. थोडं आणखी 4-5 पर्सेंटाईलचा जो आहे तो फरक पडलेला होता. या इयरला जरी वाढलं तरी तुम्ही ±5 पर्सेंटाईल घेऊन चला. याच्यापेक्षा वरती जे ते जाणार नाही. एवढं 5सुद्धा नाही, 2-3 पर्सेंटाईलने वाढू शकतो. एवढं 5 पर्सेंटाईलने देखील वाढणार नाही. तर ज्यांना कुणाला त्यांना असं वाटतं आहे की थोडे कमी पर्सेंटाईल आहे परंतु कॉलेज एक गव्हर्मेंट कॉलेजेस पाहिजे, तर त्यांनी इथे जे ते फॉर्म वगैरे तुमचं भरू शकतात. आणि त्यानंतर चॅनलला उद्या जो आहे तो आपण दुसरं एक गव्हर्मेंट कॉलेज असेल त्याबद्दलचा मी व्हिडिओ जो आहे तो टाकेल. आणि त्यानंतर तुम्हाला ब्रांचेस कुठल्या चूज करायच्या आहे यामध्ये जर कन्फ्युजन असेल तर त्यानुसार देखील मी एक व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करते की कुठल्या ब्रांचमध्ये तुम्हाला कसा स्कोप आहे, त्याच्यानंतर त्याचे प्रोज काय आहेत, कॉन्स काय आहेत. त्यानंतर ज्या सध्या आपल्या AIDSच्या ब्रांच चालल्या आहे किंवा डाटा सायन्स असेल किंवा कम्प्युटर सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये, मग तुम्ही बाकीच्या सिव्हिलसारख्या ब्रांचेस असेल किंवा मेकॅनिकलसारख्या ब्रांचेस असेल या ब्रांचेसला ॲडमिशन घ्यावं का, तर याबद्दल देखील बोलणार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे जर काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकतात. तुमचे कमेंट सेक्शनमध्ये जेही कमेंट येतील त्याला मी आन्सर करण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारायचं नसेल तर तुम्ही टेलिग्रामला मला पर्सनली पण मेसेज करू शकतात. त्यातले त्यात टेलिग्रामला आपला एक ग्रुप देखील आहे ज्यावरती मी या PDF कट ऑफच्या PDF वगैरे असतील त्या शेअर करत असते वोक ॲस्पिरंट या चॅनलला. तर त्याची देखील लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि त्यानंतर मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती जो COEPचा कट ऑफच्या 3 कॅप राऊंडच्या ज्या PDF होत्या त्या देखील तिथे अपलोड केलेल्या आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला COEPचा कट ऑफ बघायचा असेल डिटेलमध्ये तर त्यांनी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तिथे 3ही कॅप राऊंडचे जे PDF आहेत त्या टाकलेल्या आहे. आणि या PDF देखील मी तिथे अपलोड करेल. ही PDF देखील टाकेल तिथे. त्यानंतर इथून पुढे जेवढ्याही गव्हर्मेंट कॉलेजच्या अपडेट येतील त्या सगळ्या तिथे टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि मला कमेंटमध्ये हेही सांगा जर तुम्हाला दुसरे कुठले गव्हर्मेंट कॉलेज असतील किंवा प्रायव्हेट कॉलेजेस असतील ज्यांच्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की त्यांचा फी स्ट्रक्चर काय असेल, त्यानंतर त्यांचं कट ऑफ किती गेलं आहे, त्यानंतर रिव्ह्यू वगैरे किंवा कॉलेजच्या फॅसिलिटीज काय असतील त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याबद्दलही कमेंट करू शकतात. जर तुम्हाला जीही कुठली कॉलेजची इन्फॉर्मेशन हवी आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल. थँक्यू.